आज मी तुमच्यासोबत शाकाहारी पांढऱ्या रस्साची रेसिपी शेअर करते. त्याच्या 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप म्हणजे तुम्ही अख्खा मसूर रात्रभर भिजू घालायचा, दुसऱ्या दिवशी उकडायचं, नॉर्मल लिटल बिट स्मॅश करायचा आणि तो गाळून घ्यायचा आणि एका बाउलमध्ये ओतायचा. दुसरी स्टेप म्हणजे ओला नारळ घ्यायचा, ओला नारळाचं दूध गाळून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये ओतायचं. तिसरी स्टेप म्हणजे एक पॅन घ्यायचा, पॅनमध्ये जिरे, मोहरी, मिरची, आलं लसूणची पेस्ट, कढीपत्ता आणि खडे मसाले. खडे मसाले म्हणजे दालचिनी, तमालपत्र, लवंग, थोडेसे मिरे, त्याच्यानंतर चक्री फूल टाकायचं आणि थोडंसं रेडिश होईपर्यंत भुनभुनायचं. ते सगळं रेडी झालं की त्याच्यामध्ये थोडासा कांदा कट करून टाकायचा आणि कांदा जास्त लाल न होऊ देता थोडासा पांढराच ठेवायचा आणि आपण बाउलमध्ये काढलेलं नारळाचं दूध ओतायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये काढलेलं अख्खा मसूरचं पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आणि एक उकळी येऊ द्यायची. उकळी आली की वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपण खायला घ्यायचं. एवढी छान टेस्ट आहे ना, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.